जगदंब फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत, आज आहे संडे आणि आम्ही आलेलो आहोत आज वाकडच्या मिलेनियम मॉलला. फिनिक्स मिलेनियम मॉल आहे हा, अशा प्रकारचा आहे. आता इथे आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहोत या मॉलला, पण म्हटलं चला आज तुम्हाला इथे दाखवते. इथे दरवेळेस असं वेगवेगळं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं, इथे लाईटिंग वगैरे आहे. तर चला आपण जाऊयात आता आज आतमध्ये. आणि अन्वीला करायची आहे इकडे आईस स्केटिंग, म्हणून आम्ही आलेलो आहोत स्पेशली फक्त आईस स्केटिंग करण्यासाठी. बाकी काही रिझन नाही आहे मॉलमध्ये येण्याचं. इथे खूप रात्री लाईट लागते, खूप छान दिसतं, हे दिसण्यासारखं आहे. तर चला आता आपण मॉलमध्ये एंट्री करूयात. तर आज आम्ही कॅबने चाललेलो आहोत, आम्ही आमची गाडी काय आणलेली नाही आहे. इथे गर्दी असते खूप सारी. हां, पार्किंगची लाईन बघा इथे. या मॉलला पार्किंगची लाईन अशी आहे आणि आम्ही हुशारी केलेली आहे, आम्ही कॅबने आलेलो आहोत. आम्ही पार्किंगमध्ये त्यासाठी घुसतोच नाही. आणि मॉलमध्ये एंट्री करायलाही खूप छान गर्दी. इकडे बघा हे असं आहे. तर अशा प्रकारे आहे हा मॉल, तुम्ही एंट्री पाहू शकता. वाकडमध्ये शॉपिंगसाठी बेस्ट ऑप्शन हा मॉल आहे. एव्हरीथिंग इज हिअर. काय हां, तर अशा प्रकारे आहे फ्रेंड्स हा मिलेनियम मॉल. तर आपण सगळं काही आपल्याला कव्हर करता येणार नाही. हां, तिथे गेलती आमची फिल्ड. अच्छा, हे रेम्बो आहे ना, तिथं अन्वीची फील्ड ट्रिप आलेली. लिपस्टिकचे सेकंडचे इथे. हो बरोबर आहे, किड्स एरिया आहे ना. छान आहे ते खेळणार. तर तुम्हाला कुठे जायचं आहे ना, तर तिथं व्यवस्थित असं डिस्प्ले केलेलं आहे फ्रेंड्स. तर चला आता आपण जाऊयात. आपल्याला डायरेक्ट तिकडे जायचं ना, आईस स्केटिंगच्या इकडे. हां, का तर परत मग नंतर गर्दी होईल. कॉफी नंतर मी पण पिलो असतो ना, कॉफी नंतर पिऊ, आधी आईस स्केटिंग करतो ना. तरी हे पहा, आम्ही चाललेलो आहोत आता एक्सिलेटरवरून. कोणत्या फ्लोअरवरती होते आईस स्केटिंग? हां, खूप जास्त गर्दी आहे आज मिलेनियम मॉल वाकडला.
खूप जास्त क्राऊड आहे. तसं एरवी पण गर्दी असते पण वीकडेजमध्ये थोडीशी कमी गर्दी असते. चला मग चालतच जावं लागेल. बापरे. मला वाटतं वरती चालतंय का नाही? चालल्यासारखं फील होतंय का नाही? हो हा? हो पलीकडचं चालू आहे. असं वाटते मधूनच चालू झालं तर. चालू करतात ते पण. का बंद केलं असेल पण कधी? इथून एक तरी टॉप मी आता घेतच असते. ठीक आहे. कॉर्ड सेट कसा आहे हा? आय लव कॉर्ड सेट. तर पुण्यामध्ये जर येणार असाल तुम्ही कोणी तर हा बेस्ट मॉल आहे तुम्हाला विजिटसाठी. चला. तुला पायाला फुटबॉल. नको बाई, हा? नको बाई, नको. तर अशा प्रकारे आहे हा मॉल, पाहू शकता तुम्ही. आणि खाली बघ ना एकदा. तर अशा प्रकारे सुंदर असा आहे. तुम्ही मस्ट विजिट करू शकता या मॉलला. खूप सुंदर असं आहे इथे. तर जर कोणी आलं नसेल तर नक्की इकडे विजिट करा. वाकडचा फिनिक्स मिलेनियम मॉल आहे. माझं या आधीचा पण इथे आम्ही जेवायला आलतो, ॲनिव्हर्सरीचं जेवण होतं ते आम्ही इथे केलेलं. तर या मॉलमध्ये पाहू शकता किती सुंदर असा ड्रेस आहे. लोक ट्राय करत आहेत. लेहेंगेज आहे तिथे. जस्ट लुकिंग वाव. मला ना यार कंटाळ येईल लय फिरून. तर मोठा आहे हा मिलेनियम मॉल म्हणूनच त्याला आपण म्हणतो. तर इकडच्या बार्बिक्यू नेशनला आम्हाला जेवायला यायचं होतं, मग आम्ही नाही आलो. मम्मा ते बघ. हो छान आहे ना, छान आहे. साईड आयरिश हाऊस. आपण त्या दिवशी एशियाज किचनमध्ये आलतो ना? होय, एशिया किचनमध्ये आलतो ना आपण त्या दिवशी. मेनलँड. अच्छा, मेनलँड चायना. आपण मिडनाईटमध्ये जेवलो. आईस स्केटिंग. आईस स्केटिंग आहे, पैद्यास आहे, बार्बिक्यू नेशन आहे, अशा प्रकारचा आहे. तुम्हाला हा मॉल कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स. आणि आलेलो आहोत आता आपण आईस स्केटिंग करण्यासाठी. खूप नाहीये गर्दी.
तर ह्या मॉलची थोडीशी मी झलक दाखवली तुम्हाला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता इथून पुढे तुम्हाला आईस स्केटिंगचा हा दुसरा व्हिडिओ बनवण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट्स. धन्यवाद. 1 तासांचं आहे.